धाराशिव जिल्ह्यातला पारंड्या तालुक्यातला वडनेर गावातून सोमवारी दुपारी एक धक्कादायक फोन खासदार ओमराजे निंबाळकरांना आला। एक आजी आणि 2 वर्षाचा नातू रात्रीपासून पत्र्याच्या शेडवर अडकलेले होते। पुराचं प्रचंड पाणी वेगानं वाढत होतं आणि रात्रभर हे सहन करणं त्यांना मात्र अशक्य होतं। तुम्हाला प्रश्न पडला असेल, नेमकं घडलंय काय? नमस्कार, मी समाधान पाटील, तुम्ही पाहतात खटपट ओरिजिनल। सगळी माहिती मिळताच ओमराजेंनी जिल्हाधिकारी आणि NRDF या टीमला कळवलं। फक्त सूचना देऊन ते थांबले नाही, तर थेट घटनास्थळी पोहोचले। गावकऱ्यांसोबत लाकूड रस्सी वापरत त्यांनी स्वतः पुराच्या पाण्यामध्ये उतरून मार्ग काढला। त्याच वेळी NDRF टीम तसेच पोहोचली आणि या सर्वांच्या मदतीने आजी, नातू आणि इतर 2 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। लोकांनी हा थरारक प्रसंग पाहिला आणि खासदार ओमराजेंचं धाडस पाहून टाळ्या वाजवल्या। पण ही घटना फक्त एका ठिकाणची नाही, मराठवाड्यात देखील पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय। धाराशिव जिल्ह्यात पाऊस पडत आहे आणि 30 गावांचा संपर्क सगळ्यांजवळ तुटलेला आहे। त्याचबरोबर लष्कराच्या हेलिकॉप्टरनं 150 पेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित बाहेर काढलेलं आहे। शेतातल्या पाणी सगळं घरात शिरलेलं आहे। जनावरं पाण्यात वाहून गेली, अनेक कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाली। भूम पारांड्याच्या तर काही तासामध्ये 110 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली। एवढा पाऊस आयुष्यात कधीच पाहिला नाही असं सांगताना गावकऱ्यांच्या डोळ्यात मात्र पावसाचं पाणी दिसत होतं। ही सगळी स्थिती फक्त धाराशिव पुरती मर्यादित नाही। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये 2 तासात 200 मिलीमीटर एवढा पाऊस पडला। बीड जिल्ह्यातही अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली। हवामान विभागानं पुढचे 4 दिवस आणखी पाऊस होण्याचा संकेत दिलेला आहे। म्हणून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे। तुमच्या भागातली पावसाची परिस्थिती कशी आहे कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि हो, ओमराजे निंबाळकर यांच्या धाडसाबद्दल तुम्हाला काय वाटतंय तेही कमेंट मध्ये नक्की सांगा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपले खटपट ओरिजिनल या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।